मंडळी नमस्कार. सध्या भाजीपाला शेतीला बऱ्यापैकी दिवस आले असं आपण म्हणूया, कारण भाजीपाला पिकामधलंच एक कडू कारलं जे असतं, पण त्या ठिकाणी मानवी शरीराला चांगलं इफेक्ट देणारं, आयुर्वेददृष्ट्या चांगलं महत्त्व देणारं कडू कारलं, हे कडू कारलं सध्या बाजारामध्ये चांगलं भाव खाते आणि चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना देते. माझ्यासोबत शोभाताई थोरात नावाची एक महिला आहे. या महिलांनी या ठिकाणी हे द्राक्षाचं मांडव, त्या द्राक्षाच्या मांडवावर त्या ठिकाणी कारले पीक त्या ठिकाणी मंडळी फुलवले. आपल्या पतीच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्णपणे सगळे कष्ट स्टार्ट टू एंड, कारलं लावण्यापासून कारल्याचं वेल बांधणे, कारले तोडणे, ही सगळं कष्ट थोरात पती पत्नी या ठिकाणी करताय. आणि यांनी या ठिकाणी शेजारी यांचा द्राक्षाचा एक प्लॉट आहे. या ठिकाणी द्राक्ष होते, द्राक्ष काढून टाकले, मांडव तसाच ठेवला. या मांडवाचा फायदा असा आला की सगळा कारल्याचा वेल मांडवावर चढला आणि कडू कारल्याने थोरात कुटुंबाला त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती, गोड आर्थिक क्रांती आणण्याचं काम केलं. असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही, कारण अवघ्या काही महिन्यामध्ये या धरती सीड्स कंपनीचं कारल्याच्या नवीन वाहनाने या ठिकाणी थोरात कुटुंबाला चांगलं उत्पन्न मिळवून दिलं. आणि कसं उत्पन्न मिळवलं, शोभाताई मगाशी आपण बघितलं, स्वतः त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालवत आहे, स्वतः त्या ठिकाणी तोडलेला माल बाहेर काढताय, स्वतः सगळं कष्ट करताय. महिला आता पुरुषांच्या बरोबरीने आहेत किंवा एक पाऊल पुढे गेल्या असं म्हटलं तरी फारसं अवघड ठरणार नाही. शिकलेल्या महिला, विशेषतः शेतकरी महिला आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी हातभार लावतात. पण हातभार शोभाताई एवढा चांगला लावताय मंडळी की सगळं हे उत्पन्न कारले पिकामध्ये, कडू कारल्यामध्ये लाखोंचं उत्पन्न शोभाताईंमुळे या ठिकाणी मिळतंय. सिंहाचा वाटा शोभाताई आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी मिळवून देत आहे आणि थोरात कुटुंब त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या चांगलं स्थिर सावर त्या ठिकाणी होताना दिसतंय. नेमकं हे सगळं कष्ट कसं आहे, वास्तविक पाहायला गेलं शेतकरी महिला कष्ट करू लागतात, पण शोभाताईंचे कष्ट त्या सगळ्या कष्टांच्या पुढे मंडळी. कारण स्वतः ट्रॅक्टर चालवणे, स्वतः सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी कारले शेतीमध्ये केले, कुठलाही गडी न लावता. विशेष म्हणजे मागाशी आपल्याला शोभाताईंनी सांगितलं चर्चा करताना, दोघं पती पत्नींनी कुठलाही 1 एकरामध्ये गडी लावलेली नाही. स्वतः माल तोडणे, स्वतः ट्रॅक्टरमध्ये ठेवणे, मार्केटला विकणे, ही सगळी प्रक्रिया शोभाताई स्वतः या ठिकाणी करताय. कडू कारल्याने गोड साथ कशी दिली, द्राक्षे मांडव तोडताना किंवा द्राक्षे त्या ठिकाणी रोप काढताना काय वेदना झाल्या, तेव्हाच झालेल्या वेदना आज त्या ठिकाणी पुसल्या गेल्या का, आणि कारल्याचं उत्पन्न कसं मिळालं, ही सगळी माहिती थोरात पती पत्नी असणारे त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय. आणि धरती सीड्स कंपनीचे केंद्रे साहेब यांच्याकडनं आपण जाणून घेतो. ताई नमस्कार. नमस्कार. महिला आपण आहात, शेतकरी कुटुंब आहे, घरी प्रपंचामध्ये साथ द्यायची, पुन्हा शेतीमध्ये साथ द्यायची, डबल तारेवरची कसरत करावं लागते. कसं मग ऍडजस्ट होतंय का सगळं? इकडे स्वयंपाक करायचा, मुलाबाळांचं सामान सांभाळ पोषण, पुन्हा इकडे यायचं. करू शकते ना, कारण आपण ह्याच्यात उतरलं म्हणलं ते करणं भागच आहे. बर. हा, आता पहिले म्हणजे आमची पहिली बाग होती द्राक्षाची, पण आम्हाला मना असं उत्पन्न होत नव्हतं त्यातनं. सारखं वाद व्हायचा, घर म्हणजे हे होत नव्हतं, प्रॉफिट काय राहत नव्हतं, खर्च लेबर वगैरे पैसे काहीच म्हणजे होत नाही. ह्याची लांबकी व्हरायटी होते. मग हे म्हणायचं बाग काढूया, पण बाग काढायची म्हणलं का आपल्याला परत 3 वर्ष उबदार येत नाही आपण. मग मन असं वाटायचं काढलं तर परत भावाला तर कसं होईल, मन चलबिचल व्हायचं. मग मुलगा आमचा बाहेर गेला कलकत्त्याला. मग गेल्यानंतर आम्ही असा विचार केला की आता आपण काढली तर चालू, कारण दोघांना हँडल व्हायची नाही बाग. मग काढली आम्ही, मुलगा गेला का काढायला चालू केली बाग. हातानं म्हणजे हातानं तोडली आम्ही. हा, 4 वर्षाची बाग होती. हा, आणि हातानं तोडली. मग परत आम्हाला दिवस पुढे जायला लागलं. दिवस पुढे जायला लागल्यावर परत ही कारल्याचं उत्पन्न ही व्हायचं नाही, म्हणून आम्ही काय केलं, 2 गडी लावलं आणि निम्मी राहिलेली काढून घेतली. काढून घेऊन ट्रॅक्टरची मेहनत इतकी केली, कंप्लीट 1 महिनाभर आम्ही ट्रॅक्टरनं आपदत होतो. ट्रॅक्टरनं काही खोडं निघ नाही, ती 3-4 ट्रॅक्टर एका एकरात घातलं. मग परत असं करून करून पूर्ण खोडं काढली, बोध घातलं. आणि कारल्याचं बी आणायला जाताना आमच्या मिस्टरांना असं वाऱ्या कौदानात पायावर असं झाड अंगावर आलं. 8-9 टाकं पडलं कारल्याचं बी आणताना. मग आम्हाला केंद्र सरांनी मदत केली, ताई तुम्ही काय करू नका, आम्हाला फोन पे पैसे पाठवा, मी तुम्हाला कारल्याचं बी पोच करतो. आता ही बाग तुम्ही काढली, द्राक्षाची बाग सगळी काढली, फाउंडेशन आहे असं ठेवलं? हा, फाउंडेशन आहे असं ठेवलं, का तर आम्हाला पुढचं काहीतरी करायचं होतं ना. मग कारले लावायचं नियोजन तुम्ही केलं? हा, कारले लावायचं नियोजन केलं. कुठली व्हरायटी ही? आम्ही धरती सीड्सचं हरिताभ ही व्हरायटी लागण. कधी लागवड केली? 1 जूनला. 1 जूनला. कसं अंतर कसं आहे काय? अंतर म्हणजे ह्याच्यावर आम्हाला सगळीकडे विचार करून केलं तर 1.5 ते 2 फुटावर लावा म्हणले. मग बोध घातल्यानंतर मी स्वतः एकटीनं लागण केली. स्वतः? हा, एकटीनं. किती बी कसं टोचलं? बी म्हणजे कसं झालं, परत उगवण क्षमता ही व्हायची नाही, म्हणून आम्ही पहिल्यांदा गाईचं गुंतर घेतलं. गाईच्या गुंतर मध्ये मिक्स ही केलं आणि संध्याकाळी पाण्यात बियाणं भिजू ठेवलं. हा, रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशी ह्याची लागण केली. मला 5 ते 6 तास लागण करायला गेले एवढ्याला. एकट्याला? हा, एकट्याला. बाकी मजूर वगैरे
मजुरी काहीच लावलेलं नाही का, तर मिस्टरांना लागलेलं होतं, मग ते माझ्या एकटीच्या खांद्यावर हे आलेले होते, मग कसं हे करायचं, सगळीकडे जबाबदारी. हा, बी सगळं लावलं, मग एक बी लावलं का दोन बी लावलं? नाही, एकच लावला, एका ह्याच्यात एकच बी लावला. बरं, आले सगळे. हा, तुटाळ वगैरे झाली, ती तुटाळ झाली, परत थोड्या प्रमाणात आम्ही ठेवलेलं होतं, ती लावून घेतलं त्याच्यात. बरं, पण तुमचं आता स्ट्रक्चर तर सगळं उभं होतं, झाड सगळं वाढायला लागल्यानंतर मग ड्रिंचिंग फवारणी वगैरे कसं? ड्रिंचिंग आम्ही फक्त एकदाच केलं, आणि जास्त बघत बघत हवामान वातावरण ही व्हायला लागलं, त्याच्यामुळे झाड लागवड ही 1 जूनचे. थोडा उन्हाळा संपत आला होता. उन्हाळा म्हणजे होता, कडक होता, कडक उन्हाळ्यातच लावलं, आणि ज्या वेळेस रोप असे वरी करायला लागली म्हणून आमच्याकडे साधन नव्हतं, मग आम्ही तुराटे हे आणून गेलो, आज तुराटा लागला, दुसऱ्या दिवशी तुराट्याच्या खाली झाड दिसायला लागले. मग परत चर्चा केली कसं काय करायचं, म्हणलं हे असं हे होई नाही, दुसऱ्या दिवशी तर हे व्हायला लागलं, खालीच पसरायला लागलं, वर कधी जायचं. मग आम्ही नियोजन बदललं परत, मग दुसऱ्यांना चौकशी करून, केंद्र सरांची चौकशी करून जाळीचं नियोजन केलं. जाळी लावली तर चालते का, किंवा ती झाड वरती बांधलं तर चालतंय का. व्हाईट कलरची जाळी लावली. हा, व्हाईट कलरची जाळी, आणि ती बी आम्ही दोघांनीच लावली घरच्या घरीच. त्यांना पाहायला जखम होती तसंच आपदत लावली. नंतर मग तोडा कधी सुरू आला, मग फुलं वगैरे लागली, फुलगळती वगैरे काय? फुलगळती नव्हती बरं का, पहिल्यांदा नरम आलं. पहिल्यांदा आम्हाला बांधता बांधता खुरपायला बायला तर एकच कारलं दिसायला, इतका आनंद झाला ना ते कारलं बघूनच, आणि हे वाटायला. 40 दिवसानंतर म्हणजे 45 दिवसाला आमची पहिली पालवणी झाली. बरं, किती माल निघाला? पहिल्या दिवशी 10 किलो माल निघाला. बरं, नंतर 20, 40 असं वाढत गेलं. आता किती हार्वेस्टिंग? आता हार्वेस्टिंग 7वी आज. किती माल झाला सगळा? आमचा 3.5 टनापर्यंत माल झाला. सरासरी रेट कसा मिळाला? सरासरी 30-35 न रेट मिळाला. म्हणजे 1 लाखाच्या आसपास 1,40,000 उत्पन्न झालं. खर्च किती आला? आमचा खर्च 50,000 रुपये झाला. 1 लाख प्रॉफिट आतापर्यंत 90 दिवसात. हा, टोटल सगळं उत्पन्न किती होईल? सगळं आता आमची अपेक्षा आहे 7 टनापर्यंत गेलं तर 3-3.5 लाख येऊ. 3.5 लाख. कारण बागाचं तेवढं येत नव्हतं, 2 लाखात आम्ही गबस होतो, तर मग आमची अपेक्षा आहे की निदान 1 लाख. 3.5 लाख जर अपेक्षा धरली आपण, तर त्यातला खर्च किती धरायचा? खर्च आता तर 50,000 गेला, आणि आता इथून पुढे काय फवारणीच कधीतरी एखादं, फक्त पिशव्याचा आणि बॅगाचाच खर्च आणि वाहतुकीचा. आम्ही लेबर लावत नाही, आम्ही घरच्या घरी 2 जण तोडतो आणि भरतो. सासरे आम्हाला मदत करतात भरू लागायला. 3 लाख उत्पन्न जे आपल्याला इथं कारल्या पिकामध्ये मिळेल, किती त्यातलं खर्च किती? 50,000 धरला. 50,000 धरला तर किती महिन्यात झालं? 90 दिवसात 3 लाख रुपये होतील. द्राक्ष बागेमध्ये कसं होतं? द्राक्ष बागेला 1 वर्षात 3-3.5 लाख होत होते, पण त्याच्यातनं 50% खर्च होता त्यांचा. म्हणजे 1.5 लाख 1,60,000च्या आसपास उत्पन्न राहत होतं वार्षिक. ही परवडली की 50,000? 90 दिवसात हे शिल्लक राहिले. सगळं कष्ट ताईंच सगळं. सगळं माल बाहेर काढायचं 2घच असतो आम्ही. तुम्हाला पाहायला लागल्यानंतर भरपूर साथ त्या ठिकाणी मिळाली. हा, ताई, कारल्याला रोगराई काय? रोगराई तर आतापर्यंत काय नाही, पण पाऊस पडल्यानंतर चगा खाली होतं, आणि भुरीचं स्पॉट आहे का ती फक्त पानांवर यायला लागलं, आणि आतापर्यंत तर काय आलं नाही. फक्त आता फळाला जी माशी लागली ती फक्त दिसते, आणि एकही कारला आमचं वाया जात नाही. भरताना वाकडी तिकडी सुद्धा होते, आणि वाकड्या कारल्यात पिशवीचा खर्च निघतो. त्याच्यामुळे आम्हाला कारलं हे कडू आहे, पण आम्हाला गोडी निर्माण करते आमच्या आयुष्यात. धरती सीड्स कंपनीचं वाण आहे. ताईंनी सांगितलंय की कडू कारले, पण त्यांच्या आयुष्यात गोडी निर्माण झाली. नाही, आता ह्याच्यासाठी हे कारलं पीक नवीनच आहे बरं का. मागील वर्षापासून त्यांचा परिचय झाला, तर हे अक्षरशः पंढरपूरला इथून आले होते चवळी बघण्यासाठी. तर त्यांना चवळी बघितल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मनावर असं बिंबलं की बाबा आपण पण चवळी लावायला पाहिजे, आणि त्यानं खरंच प्रत्यक्षात 1 एकर चवळी लावली. आणि त्याच्यासोबत धरती सीड्स कंपनीचं धरती फर्स्ट म्हणून घेवडा पण याची लागवड केली. परंतु त्याची लागवड हाफ सीझन मध्ये चवळी लावण्यात आली, आणि लावल्यानंतर त्यांना माल भरपूर निघाला चवळीला. परंतु त्यावेळेस बी त्यांच्या मागे थोडस दवाखाना वगैरे, पाणी कमी पडलं शेतीला, तर यामध्ये थोडस त्यांनी कमी पडले. परंतु त्याच्यामध्ये पण त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं. परंतु त्यांच्या डोक्यात अजून काय वेगळं लावायला पाहिजे, तर त्या संदर्भात त्यांनी माझ्याकडे चौकशी केली. तर आज कारल्या बऱ्याच प्रकारचं कारलं आहे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे आणि मार्केटला ते विकलं पाहिजे. तर अशा हिशोबाने मी त्यांना व्हरायटी सक्सेस करून दिली. धरतीची हरिताप एक्सेल म्हणून व्हरायटी, जे की कारलं लांब
लांबलचक कारलं आणि एकदम काठाळ कारलं. काट्याची संख्या जी आहे ना ह्याच्यामध्ये जास्त काट्याची संख्या आहे. काटे हा छोटे मोठे जे काटे आहेत ह्याच्यामध्ये जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट मार्केटला चांगल्या पद्धतीने विकलं पाहिजे. आता जे सकिंग पेस्ट जे आहे रोग आणि कीड हे व्यवस्थापन हे स्वतःलाच करायचे. तरी ताईंनं आणि दादांना एकदम चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन केले. तरी ह्या ठिकाणी जवळजवळ मागील 1 ते 1.25 महिन्यापासून पाऊस पडत होता. तर कंटिन्यू पावसामध्ये प्लॉट होता. तरी ह्याच्यामध्ये जे डाउनीचा करप्याचा अटॅक जे आहे आलेला होता. तरी त्यांनी त्यांच्यावर फवारण्या वगैरे घेऊन कंट्रोल केला. आणि जे प्लॉट जे आहे ते वेळेतच चालू झाला. 1.5 महिन्यामध्ये चालू झाला. सुरुवातीपासून माल हळूहळू वाढत गेला. आणि आज रोजी जर बघायला गेलं तर एक 400-500 किलोनं प्रत्येक तोड्याला माल निघत आहे. किती दिवसाला तोडा होते? हे तोडा एक दिवस आड तोडा होते असं आहे. आणि हे अजून भरपूर दिवस पुढे चालेल. त्याची लांबी पण चांगली आहे. हा लांबीला ह्याचे वैशिष्ट्य जे आहे हे लांब एकदम लांब लचक आहे, काटाळ आहे आणि मध्ये भरीव कारला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायद्याचं पीक हरिता एक्सल जे आहे धरतीचं. आता यांनी नेमकं उन्हाळा संपण्याच्या सुरुवातीला लागवड केली जून. हो लागवडीचा कालावधी नाही, लागवडीचा कालावधी जी आहे आपण जूनलाच लावायला पाहिजे. कारण जूनला लावलेलं पीक एकदम सक्सेस होते, पुढे जास्त दिवसापर्यंत चालते. तर चालू वर्षी जे झालं जे जूनला म्हणजे क्लायमेट चेंज झालेलं नव्हतं, जे की 20 जून पासून टेम्परेचर आपल्याकडलं कमी होत गेलं आणि तिथून पुढे क्लायमेट चांगलं झालं. परंतु क्लायमेट चांगलं होऊन पण उपयोग नाही, आपल्याला उलट पाऊस जे आहे कंटिन्यू पाऊस लागून बसणे. तर हा प्रकार ह्या वर्षी थोडंच जास्तच झाला. त्याच्यामुळे ह्या प्लॉटवर सुरुवातीपासून संकट भरपूर होते आतापर्यंत. अजून आता इथून पुढे पण प्लॉट यांनी नियोजन करून अजून एक पुढे 2, 2.5, 3 महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीने चालवतील असं आहे. आता यांच्याकडे द्राक्षाचा मांडव होता, काही काही लोकांकडे नसतो मांडव. मग कसं मांडवाची सुरुवात कधी करायची असते? द्राक्षाच्या फाउंडेशनवर जर लावलं तर आपला तारकाठीचा खर्च वाचेल. पहिली गोष्ट यांच्याकडे होता, बाकी ज्यांच्याकडे नसेल त्यांनी कसं करायचं? तारकाठी करावं लागेल किंवा मांडव करावं लागेल. सुरुवात करायची त्याची? नाही, ते जवळजवळ ते आपल्याला 25 दिवसाचा प्लॉट झाला बियाणं लागवडीपासून की त्याची बांधणी आली किंवा तारकाठी करणं आलं. ह्या गोष्टी करावं लागेल आपल्याला. जवळजवळ 2 फुटाचा वेल झाल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला करावं लागतील. 2 फुटाचा वेल झाल्यावरती सुरुवातच हो, दोरी बांधणे, तार काठी असेल. आता इथं काय होतं, इथं द्राक्षाचा ऑलरेडी द्राक्ष तोडून मांडव रेडीमेड सापडला आपल्याला. दुसरी गोष्ट ह्याला सुतळी बांधून दोरी बांधून पण आपण तारावर घेऊ शकतो. तिसरी गोष्ट आता ह्यांना प्लस पॉईंट जे केली, जाळी बांधली. जाळी बांधल्यामुळे काय होईल, ह्याला जे अशा मिशा असतात म्हणजे दोरा, ते बरोबर ते पकडला जाते, कॅच केलं जाते. त्याच्यामुळे त्याला सपोर्ट चांगला मिळते. ते खाली काही वेल पडणार नाही असं आहे. आणि अंतर आता कसं म्हणजे तुम्ही 2 बेड मधलं अंतर जे आहे किती ठेवतात त्याला, जवळजवळ हे 7 ते 8 फूट 2 बेड मधलं अंतर ठेवायला पाहिजे. कसं पाहिजे? 8 फूट 8 बाय 2.5 वर लागवड करायला पाहिजे किंवा 8 बाय 3 वर लागवड करायला पाहिजे. अशा पद्धतीने जर अंतर ठेवलं तर आपल्याला फुटवे संख्या चांगली मिळते. आणि वरी जवळजवळ 3-3.5 फुटाच्या वरी वेल वाढल्यानंतर त्याचे फुटवे भरपूर काही म्हणजे माल देणारे फुटवे असतात. किती दिवस चालतं म्हटलं तुम्ही? थोडा किती दिवस घेऊ शकता आपण? नाही, हे चालवायचं म्हणल्यास 4 महिने 5 महिने चालते असं आहे. फक्त पुढे आपल्याला ह्याला भुरी व्यवस्थापन करावं लागेल, डाउनी व्यवस्थापन करावं लागेल. आणि सकिंग पेस्ट जे आहे, जे शेंड्यावरच्या पानावर मावा, थ्रिप्स, तुडतुडा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर कंट्रोल करावं लागेल. त्याच्यामुळे रोग आणि किडीवर जर कंट्रोल केला तर पुढे आपल्याला भरपूर दिवस चालेल. झाड पण चांगलं सुदृढ झाले. आपण बघितलं बुडाखाली एकदम झाड झालेले व्यवस्थित. म्हणजे त्याला खत वगैरे चांगलं दिलंय का? मग नाही, बेसल डोस ह्यांनी टाकलेला आहे. आणि ड्रिपचे जे खत आहेत ते एक तोडा झाल्यानंतर एखादा डोस ड्रिपचा NPK असेल किंवा मायक्रोन्यूट्रंट असेल हे देतात ते रेग्युलर. त्याचे जे आहे ते कारलं तुम्ही ज्यावेळेस लावलं, द्राक्ष बाग तोडताना तुम्हाला वाईट वाटलं, पण आता उत्पन्न सुरू झाले. मग आता कसं? नाही, पण मिस्टरांना जे परिस्थितीत लागलं होतं ना ते दुःख त्यावेळेस होतं. पण वाटायचं कारल्याचं कसं होतंय, बागाचं असं झालंय, निदान त्यांच्या ह्याला तर फळ यश यावं. कारण प्रत्येक गोष्ट त्यांच्यावरच अवलंबून, त्यांनी केलं तर मी मागं करू शकते ना. बाईला असं पुढे जर चालायचं म्हणलं तर जगात हे नाही. पुरुषाच्या मागं महिलाच ही असं, त्याप्रमाणे केलं ना आता आनंद खूप होतोय. तुम्ही द्राक्ष बाग काढताना आजूबाजू शेतकरी म्हणत असतील, म्हणत होते येड लागलाय का तुम्ही, कष्ट करता, बागाशिवाय उत्पन्न नाही. तेवढंच का होणार, 2 लाख तर का होणार, एकदम
कमी येते ते, पण आम्ही म्हणायचो 2 लाख नुसतं येते ते तर देणं करी महाग बस येते, आलेले तेवढं उत्पन्नाच पैसे त्याला जाते, दुकानदार हाय, औषध हाय, लेबर हाय, परत शेडवर टाकण्याचा खर्च आहे, ती परत कसं हे करायचं, म्हणजे नुसतं कपड्याला एवढ्या पुरतच राहत होतं ना हे पैसे, मग काय करून भागत नव्हतं, म्हणून आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करणार. संसारामध्ये कष्ट करायचं आणि शेतीमध्ये कष्ट करायचं. हा, फायदा सगळीकडे दोन्हीकडे झाला, संसारही चांगला चालला आणि इथं उत्पन्नही चांगलं हो झालं. हो. आणि ज्यावेळेस बाग होती का त्यावेळेस म्हणजे आमची परिस्थिती, आम्ही जवळजवळ 10-12 वर्षापासून बाग ही करतोय, बरं. पण आमची परिस्थिती आहे अशीच आहे, अजून काही ह्याच्यात सुधारणा झालेली नाही. बरं. पण कारलं आणि आम्ही गेल्या वर्षी बबली सीड्स ही लावलं होतं चवळी आणि घेवडा, तर तेव्हापासून आम्हाला जरा दिवस चांगले यायला लागले, तरकारीमुळे दिवस चांगले. तरकारीमुळे चांगले यायला लागले. तरकारी पीक बरी वाटतंय का मग? बरे वाटते ते. बरेच शेतकरी नको म्हणतात की तरकारी लावायला. आम्ही द्राक्ष 2.5 एकर काढून चवळी आणि घेवडा लावला होता एक एक. बर, किती आता कारल्यात किती उत्पन्न झालं आपल्याला 1 एकरामध्ये? 1 एकरला आता सध्या म्हणलं तर 1 लाख Total सगळं रुपये. किती होईल? 3 लाख. 3 लाख किती रुपये. दिवसामध्ये? 90 दिवसात 90 दिवसामध्ये. द्राक्षामध्ये एवढे मिळत नव्हते मिळत. समाधानी आहात का तुम्ही? खूप समाधान आहे. आणि आता इथून पुढे धरती सीड्सच आम्ही ह्या बियाण्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच वाण निवडणार ना, कुठलंही असू द्या. बऱ्याच शिकलेल्या महिला असतील, मुली असतील, आता शेती नको म्हणतात, नको शेती किंवा शेतकरी नवरा वगैरे त्या गोष्टी जाऊ द्या, पण शेती नको म्हणतात, शेतीकडनं ते बरेच नकार द्यायला लागले. तुम्ही आता शेतीमध्ये स्वतः ट्रॅक्टर चालवता, स्वतः सगळं करताय, अशांना काय सांगाल? मी अशांना असं सांगू शकते की म्हणजे नोकरदार न बघता खरंच शेतकरी, आणि ज्या शेतकरी असतो का त्याला म्हणजे भावना महिलांच्या समजतात. कारण सर्व्हिस असल्यावर रोज उठायचं, नोकर ह्याला जायचं, कामावर जायचं, पण शेतकरी त्याच महिलेची व्यथा जाणू शकते आणि तीच कुटुंब आयुष्यात सुखी राहू शकते. तर मंडळी, आपण पाहिलं शोभाताईंनी या ठिकाणी फार चांगला संदेश सगळ्या शेतकऱ्यांना दिलाय आणि शेतकरी महिलांनाही दिलाय. ज्या महिला शेती नको म्हणतात त्यांनाही या ठिकाणी संदेश दिलाय आणि आजकालच्या शिकलेल्या तरुण मुलींनाही शोभाताईंनी चांगले एक चपराक मारले असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. या ठिकाणी द्राक्ष बाग होती, द्राक्ष बाग काढताना अनंत अडचणी आल्या, त्यांच्या पतींच्या पायाला लागलं होतं, पण तरी शोभाताईंनी धाडस केलं, धरती सीड्स कंपनीचं हे वाहन त्या ठिकाणी लावलं आणि शोभाताईंनी आपल्या संसारामध्ये आणि त्याचबरोबर शेतीमध्ये आर्थिक क्रांती केली. कारण 90 दिवसामध्ये 3 लाखाचं उत्पन्न मंडळी यांना मिळालं. द्राक्षबागेमध्ये एवढं कधी उत्पन्न पाहिलं नव्हतं. द्राक्षबागेमुळे कुटुंब त्या ठिकाणी आर्थिक लॉसमध्ये यायला लागलं होतं, पण कडू कारल्याने शोभाताईंच्या जीवनामध्ये असा गोडवा निर्माण केला की या कडू कारल्यामुळे शोभाताईंचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी सक्षम झालं आणि सक्षम आता यापुढे झालेलं आपण पाहू. धरती सीड्स कंपनीच्या केंद्र साहेबांनी यांना सहकार्य केलं. शेतकऱ्यांना आम्ही एकच आवाहन करतो, तुम्ही कुठलेही पीक लावा, पीक लावताना अनुभव असेल तर त्या ठिकाणी धाडस करा, अनुभव नसेल तर एखाद्या मार्गदर्शकाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्या आणि त्याप्रमाणे शेती करा. त्याप्रमाणे शेती केली तर शेती 100% नव्हे तर 1001% चांगलं उत्पन्न देते आणि चांगलं उत्पन्न शोभाताईंना या ठिकाणी मिळालेलं आपण पाहते. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.